कालपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य राखीव पोलीस बल गटाच्या सशस्त्र पोलीस शिपाईच्या भरत्या चालू आहेत. त्यात आज दौंडमध्ये गट क्रमांक 5 मध्ये पण चालू आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार, जय हिंद. मी असिस्टंट कमांडंट सचिन मुरलीधर डहाळे, नेमणूक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड. राज्य राखीव पोलीस दल महाराष्ट्र राज्य दिनांक 16/3/2026 ते दिनांक 16/4/2026 पर्यंत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड या ठिकाणी सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन 2025-26 ही सुरू करण्यात आलेली आहे. काल म्हणजे दिनांक 16/3/2026 रोजी सकाळी 4 वाजल्यापासून आम्ही उमेदवार घेण्यास सुरुवात केली. अनुक्रमे काल 800 उमेदवारांना आम्ही प्रवेश दिला. त्यानंतर आज दिनांक 17/3/2026 1200 उमेदवारांना आम्ही या ठिकाणी प्रवेश इश्यू केलेला होता, परंतु त्यापैकी 800 उमेदवारांनी या ठिकाणी प्रवेश नोंदविले आहेत. त्याप्रमाणे त्यांची भरती ग्राउंड टेस्ट जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी आम्ही संपवलेली आहे. 5 किलोमीटर रनिंग जी आहे ती जवळपास 9 वाजेपर्यंत आम्ही संपवलेली आहे. त्यानंतर आता फक्त गोळाफेक इव्हेंट शेवटचा बाकी राहिलेला आहे, तो देखील आम्ही आता या ठिकाणी संपवत आहोत. माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय अप्पर पोलीस महासंचालक प्रशासन, माननीय अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल, माननीय पोलीस उपमहानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल परिक्षेत्र पुणे, तसेच आदरणीय समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड यांच्या अध्यक्षतेखाली ही भरती प्रक्रिया राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड या ठिकाणी संपन्न होणार आहे. येणाऱ्या उमेदवारांसाठी या ठिकाणी आम्ही सुविधा उपलब्ध केलेल्या आहे. त्या अशाप्रमाणे आहेत की मंगल कार्यालय येथे त्यांना राहण्याची रात्रीची व्यवस्था केलेली आहे. मोबाईल टॉयलेट आम्ही बाहेरून फलटण या ठिकाणाहून, दौंड नगर परिषद या ठिकाणाहून आम्ही मागणी केलेली आहे. त्यानंतर पाण्याची आरो फिल्टरची वापराची पाण्याची सोय या ठिकाणी मुलांची करण्यात आलेली आहे. मुलांना भरती प्रक्रियेमध्ये प्रवेश केल्यानंतर बिस्किटाची, तसेच लेमन गोळ्या, लेमन गोळ्या, ग्लुकोज गोळ्या, तसेच इतर खाद्यपदार्थ या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत, जेणेकरून उमेदवारांची कसल्याही प्रकारची आबाळ या भरती प्रक्रियेमध्ये होणार नाही. अत्यंत पारदर्शकपणे ही भरती प्रक्रिया पडत आहेत. उमेदवारांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की उमेदवारांनी या ठिकाणी आल्यानंतर कुठल्याही प्रकारचे उत्तेजित पदार्थ या ठिकाणी सेवन करू नये आणि आपलं इव्हेंट करू नये, जेणेकरून उमेदवाराच्या जीवितास तो धोका आहे आणि असा जर प्रकार जर आढळला तर त्या उमेदवारास बाद करण्यात येईल आणि त्या उमेदवारावर आम्ही गुन्हा देखील दाखल करणार आहोत. तर येणाऱ्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी मी समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड यांच्यातर्फे, तसेच आमच्या समस्त अधिकारी यांच्यातर्फे मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. भरती प्रक्रियेमध्ये साधारणतः किती अर्ज दाखल झाले होते? किती जागा आहेत, अर्ज दाखल झाले? राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड या ठिकाणी 24,436 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. पैकी या ठिकाणी 104 उमेदवारांना आपण प्रवेश निश्चित करणार आहोत. काही वेळेस अशा अफवा उठली जाते की वशिलेबाजी चालते, याबद्दल तुम्ही काय सांगाल? अत्यंत पारदर्शकपणे ही भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे. भरती प्रक्रियेच्या एंट्री गेट या ठिकाणी, तसेच इतर दर्शनी भागावर आम्ही आदरणीय समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड यांच्या अध्यक्षतेखाली, तसे मार्गदर्शक सूचनेनुसार त्या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंध विभाग, अँटी करप्शन ब्युरो यांचे नंबर देखील लावलेले आहेत. माननीय अध्यक्ष यांचा देखील नंबर त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. जर उमेदवारांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जर अवास्तव मागणी जर काही होत असेल भरती संदर्भात, तर त्यांनी निश्चितच त्या क्रमांकावर संपर्क साधावा. त्यांच्या शंकेचं त्या ठिकाणी निरसन केलं जाईल. आता कसं म्हणजे अंमली पदार्थ किंवा इतर काही सेवन करायला म्हणजे असा एखादा वेळ आढळला का त्यांनी सेवन केले तो स्पर्धेमध्ये आहे? भरती प्रक्रिया ही कालपासून सुरू झालेली आहे. त्यामुळे आज पावेतो एकही उमेदवार असा आढळलेला नाहीये